मला हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहोत की हे सरकार बोगस स्कीमचं सरकार आहे. एक तर पहिलं सांगितलं तर लाडक्या बहिणींचं जे काही मानधन आहे ते वाढवू, ते अजून वाढवलेलं नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला 85 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलेलं आहे. पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही ह्यांची मतं मिळवण्यासाठी ही स्कीम सुरू केली, ती आता तुम्ही त्याच्यातून 85 लाख लोकांना अपात्र ठरवताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे या खरोखर अपात्र ठरवल्या असतील तुम्ही आणि तुम्ही जनतेचा पैसा, टॅक्सपेअरचा पैसा ह्यांच्या खात्यात टाकत होतात, म्हणजे हा स्कॅम नाही झाला का? म्हणजे ज्यांनी हे पैसे टाकले त्यांच्या खात्यामध्ये ते घोटाळेबाज नाही झाले का? आणि दुसरं म्हणजे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून या खात्यामध्ये जे पैसे आले असतील त्याच्यावर पुढे काही स्वप्न पाहिले असतील, त्यांच्या स्वप्नांचं काय मग? येत्या 10 दिवसामध्ये कर्जमाफी करणारे शेतकऱ्यांना असं कृषी मंत्र्यांनी आजच असं आम्ही किती दिवस ऐकतोय. पण हे सगळे जे विषय आहेत ते सरकार फक्त घोषणा करत आहे, पुढे काही करत नाही आहे. आणि एका बाजूला ह्या सगळ्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला पेट्रोल, डिझेल, आता CNGचे दाम वाढलेले आहेत, म्हणजे महागाई वाढवत जायची. आणि दुसऱ्या बाजूला असे काही गोंधळ घालत जायचे. हेच सरकार आता बसलेलं डोक्यावर. पतंजलीवरती मोठी कारवाई करण्यात आली आहे FBI कडून. ठीक आहे, पण ती कारवाई असेल तर योग्यच असेल. महायुतीची जागा जी आहे रायगडची ती राष्ट्रवादीकडे गेली आहे. त्यामुळे कोकणातल्या आमदारांची बैठक ही नंदनवनवरती झाली आहे आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युती धर्म पाळावा असं देखील आमदारांना पालकमंत्री कोण आहेत तिकडचे? ठीक आहे, ठरलं की बोलू मग. एक महत्वाचा प्रश्न आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणात जेलमध्ये धाडणारे जे त्यावेळेचे संचालक होते, विशेष संचालक, त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे. मला थोडी याच्यावर माहिती घ्यायला लागेल, पण दोन्ही म्हणजे संजय राऊत जी असतील किंवा अनिल देशमुख जी असतील ह्यांच्यावर नंतर कोर्टाने ह्यांच्या केसेसवर आणि ह्यांना आत टाकणाऱ्यावर काय ताशारी मारलेत हे आपण नक्की पाहावं. कारण ह्या देशामध्ये ED, IT, CBIला कसं वापरलं जातं आणि ह्या देशामध्ये ह्या तिन्ही यंत्रणेमुळे राजकारणानं तर सतवलं जातंच, विरोधी पक्षाला तर सतवलं जातंच, पण ह्याच यंत्रणेमुळे इथून सगळा जो FDI आहे तो बाहेर चालला आणि कोणी गुंतवणूकदार येत नाही आपल्या देशामध्ये. निलेश राणेंनी पोलीस अधीक्षकांवरती आरोप केलेला आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरामध्ये बनावट दारूचं जे रॅकेट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच्यामुळे पोलीस काही लोकांवर मी बोलत नाही. ठाण्यातला TDRचं प्रकरण देखील मोठ्या प्रमाणात गाजत आहे. ठाण्यातली अजून खूप प्रकरणं येतील. मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला लवकरच समजेल. जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत आपल्या पक्षाचं मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांनी जे विषय घेतलेले आहेत आंदोलनामध्ये आणि खास करून आरक्षणाचा विषय होता. आपल्याला आठवत असेल मागच्या वेळी नवी मुंबईत पण आश्वासनं काही सरकारकडून दिली होती, पण नेमकी किती आश्वासनं पूर्ण केली गेलीत हे त्यांनी आणि समाजाने थोडं पाहावं. कारण हे सरकार जे आहे ते फसवणारं सरकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.